देशाचं प्रधानमंत्रीपदी दावा ठोकावा. महानगरपालिका जिंकल्या, नगरपालिका जिंकल्या, अशा संघर्षाच्या वेळेला भाजपा कुठेच नसतो. रावसाहेब, महापौर पदाच्या या एकूण शर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं? नाही बघा, अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही. आता आम्ही फक्त मजा बघतो. कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे. म्हणजे कोण कोणाला घाबरते? सरकार आहे. अहो, सरकार तुमचं आहे. मुख्यमंत्री दावोसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे. म्हणजे मला गंमत वाटते. तिकडे त्यांचं, मी काल असं ट्विट केलं, आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं. लोक बिक झेंडे विंडे हलवतायत. असे चांगली गोष्ट आहे. एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील, मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात किंवा महाराष्ट्रात जिंकल्यामुळे, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे. त्यांनी करावं, त्यांनी जावं दिल्लीत. देशाचं प्रधानमंत्रीपदी दावा ठोकावा. महानगरपालिका जिंकल्या, नगरपालिका जिंकल्या, स्वित्झर्लंडला त्यांचं प्रचंड स्वागत झालं. लोक रस्त्यावरती आले, त्यांना झेंडे दाखवत होते. असं प्रधानमंत्र्यांचं स्वागत बेसिकली असं होतं. कोणत्या मुख्यमंत्र्यांचं वगैरे मी अजूनपर्यंत असं पाहिलं नाही, पण ही नवीन प्रथा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या की मराठी पंतप्रधान बहुतेक देशाला मिळतोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.